धक्कादायक घटनेच्या ठिकाणी दोघांचे भेटायचं ठरलं होतं. दाऊदनं नेमकं पोलिसांना काय सांगितलं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करूया. नवी मुंबईच्या उरण येथील 22 वर्षीय यशस्वी शिंदे हत्या प्रकरणात महत्त्वाची घडामोडी समोर आली आहे. नवी मुंबईच्या गुन्हे शाखेने कर्नाटकातून या प्रकरणातील आरोपी दाऊद शेखला अटक केली आहे. कर्नाटकच्या गुलबर्गा जिल्ह्यातील शहापूर टेकडी परिसरातून पोलिसांनी दाऊद शेखला ताब्यात घेतलं होतं. 25 जुलै रोजी यशस्वी शिंदे निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती. त्यानंतर तिचा मृतदेह उरण रेल्वे स्थानकाजवळ सापडला होता. या प्रकरणात आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करत मोठ्या प्रमाणात नवी मुंबईकर रस्त्यावर उतरले होते. मात्र आता पोलिसांनी या प्रकरणात धक्कादायक बातमी समोर दिली आहे. दाऊद शेखच्या अटकेनंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त दीपक साकोरे यांनी माध्यमांशी बोलताना अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. शेखला नवी मुंबईत आणण्यात येत असून त्याची पुढील चौकशी केली जाणार असल्याने पोलिसांनी सांगितले. दरम्यान हत्याकांडाच्या आधीच CCTV फुटेजही समोर आलं असून त्यामध्ये दाऊद शेखनं यशस्वीचा पाठलाग केल्याचे दिसून येत आहे. तसेच नातेवाईक आणि मित्रांच्या चौकशीत, तांत्रिक तपासात या प्रकरणाला पोलिसांना 2 ते 3 संशयित सापडले होते. त्यानंतर त्यांनी काल सकाळी दाऊद शेख या मुख्य संशयिताला ताब्यात घेतलं होतं, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त दीपक साकोरे यांनी दिली होती. यशस्वी शिंदे आणि दाऊद शेख यांच्यात मैत्री होती हे तर सिद्ध झाले आहे, पण मागील 3 ते 4 वर्षापासून ती त्याच्या संपर्कात नव्हती. यातूनच त्याने हे कृत्य केलं असावं असं दिसत आहे. अजून पूर्ण चौकशी झालेली नाही, त्यामुळे नेमकं सांगणं थोडं कठीण आहे. मात्र घटनेआधी दोघांचा संपर्क झाला होता. घटना घडली त्या ठिकाणी त्यांचे भेटण्याचे ठरले होते. यात अपहरण वगैरे काही नाही, कारण ते एकमेकांना ओळखत होते. वाद झाला आणि त्यानंतर हा प्रकार घडला असावा अशी शंका आहे, असेही दीपक साकोरे यांनी म्हणाले. तर मित्रांनो, तुम्हाला या प्रकरणावर काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की कळवा. जय महाराष्ट्र.